नमस्कार. वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर तुम्ही बघताय ना, आज आपण बनवलं आहे मस्त असे कुरकुरीत डोसे. तर हे डोसे काही आपले तांदूळ भिजवून घातलेले नाही, तर अगदी रोजच्या वापरामधील जे ज्वारीचं पीठ आहे त्या पिठापासून आपण हे डोसे बनवलेले आहे. तर कसे बनवले ते बघूया. सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी इथे 1 कप ज्वारीचं पीठ आहे, जे रोजच्या भाकरीसाठी आपण वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे. तुम्ही बाजरी, नाचणी किंवा तांदूळाचं पीठसुद्धा वापरू शकतात. नंतर अर्धा कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे मी दही घातलेलं आहे. जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताकाचासुद्धा वापर करू शकतात. नंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी थोडंसंच पाणी घातलेलं होतं, नंतर मी परत ह्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं. तर मस्त असं डोसासाठी लागणारं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. जो खाण्याचा सोडा असतो तर चिमूटभर घालायचा, नाहीतर चम्मचने जर घालत असेल, जर पोहे खाण्याचा जो चम्मच आहे तर पाव चम्मच इथे आपल्याला सोडा घालायचा आहे. आणि सोडा घालून 1 मिनिट आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटवून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट इथे डोस्याचं बॅटर तयार होतं. तर ते परफेक्ट झालं आहे हे कसं ओळखायचं, तर चम्मचला असं डोस्याचं बॅटर लागलेलं असतं, त्याला पाठीमागून अशी रेस ओढायची, तर मस्त अशी रेस तयार होते, म्हणजे आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. आता आपण डोसे करायला घेऊया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. गॅस हा मंद ठेवलेला आहे. त्यामध्ये असं थोडंसं पाणी घालून स्वच्छ असं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. 1 चम्मच इथे मी बॅटर घातले आहे आणि एकाच डायरेक्शनला फिरून असा डोसा होईल तेवढा मी पातळ इथे करून घेते आहे. गॅस हा आपल्याला मध्यम आचेवरतीच आपल्याला हे डोसे करून घ्यायचे आहे. आता हे वरच्या साईडचं बॅटर थोडंसं सुकल्यानंतर त्याला तुम्ही तूप, बटर किंवा तेलसुद्धा लावू शकतात. कारण आपण ज्वारीच्या पिठाचे डोसे केलेले आहे, ते पिठूर लागू नये म्हणून याला मी तूप छान असं लावून घेते. संपूर्ण बाजूला तूप लावून घेतलेलं आहे आणि मस्त असं तांबूस रंग होईपर्यंत मी हे छान असं होऊ दिलं. डोसाच्या कळा छान सुटलेला आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत इथे डोसा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा इथे बनवून दाखवणार आहे. तर दुसऱ्यांदा पण इथे गॅस हा मध्यम आचेवर, तवा हा कडकडीत इथे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे ताव्याचं तापमान इथे कमी होतं. नंतर इथे मी बॅटर हे परत असं ढवळून घेते आहे आणि 1 चम्मच इथे परत बॅटर मी तव्यावर घालते आहे. बॅटर हे तव्यावर घातल्यावर हे संपूर्ण मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवते आहे आणि होईल तेवढा पातळ इथे डोसा बनवून घेते आहे. डोसा होत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत हा डोसा होऊ द्यायचा आहे. वरून थोडंसं तूप घालते आहे आणि मस्त इथे आपला दुसरासुद्धा डोसा मस्त असा कुरकुरीत तांबूस रंग होईपर्यंत झालेला आहे. तर इथे मी 2 डोसे तुम्हाला बनवून दाखवलेले आहे. आता आपण चटणी करायला घेऊया. तर चटणीसाठी मी इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे. तो 3-4 आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायचे आहे आणि थोडीशी मी ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहे, भाजून घ्यायची काही गरज नाही. कच्ची शेंगदाण्याची चटणीसुद्धा खूप छान लागते. नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि 1 कप इथे मी पाणी घातलं. छान असं मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं बारीक इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढते आहे. इथे चटणी मला थोडीशी घट्ट वाटत होती, म्हणून मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा हे भांडं मिक्सरला फिरवून घेते. आता हे पाणीसुद्धा आपल्याला या चटणीमध्ये घालायचं आहे. एकसारखं करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला छान चटणी खमंग व्हावी म्हणून आपल्याला इथे एक फोडणी करून घालायची आहे. तर त्यासाठी मी इथे 1 पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी राई घातली, थोडंसं जिरं घातलं. त्यानंतर थोडीशी मी यामध्ये उडदाची डाळ घातली, जी पांढरी डाळ असते ती घातली. नंतर थोडासा कढीपत्ता घातलेला आणि चिमूटभर इथे मी हिंग घातलेला आणि ही कडकडीत खमंग अशी फोडणी आपल्याला या चटणीमध्ये घालायची आहे. तर मस्त अशी चवदार इथे आपल्याला डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत इथे मी तुम्हाला डोसे आणि चटणीसुद्धा बनवून दाखवलेली आहे. तर हे डोसे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. मुलं भाकरी वगैरे खात नाही, तर अशा रोजच्या वापरामधील ज्वारीच्या पिठाचा अतिशय पौष्टिक आणि तितकाच कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचा डोसा तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. ज्वारीच्या पिठाचे खूप सारे फायदे असतात, ते पचायलासुद्धा हलके असते. तर मस्त असा कुरकुरीत डोसा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा. मी तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली तर वर्षाच किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये.
तोपर्यंत बाय.